प्रेज द लॉर्ड. आज आपण स्तोत्र 14 पाहणार आहोत. मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई. मूढ आपल्या मनात म्हणतो, हे देव नाही. दुष्ट लोक अमंगळ कर्मे करतात. सत्कर्म करणारा कोणी नाही. कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत, एकूण एक बिघडले आहेत. सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय. ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, परमेश्वराचे नाव घेत नाही. पहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकात वस्ती करतो. दिनाच्या सल्ला मसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता, पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे. देव करो आणि सियोनेतून इस्रायलाचा उद्धार हो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटविल, तेव्हा याकोब उल्हासेल, इस्रायल हर्ष पावेल. आमेन. वाचलेले स्तोत्र परमेश्वर आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. देवाचं वचन स्तोत्र 14 दुसरं वचन म्हणतं की कोणी समंजस आहे की काय, कुणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. म्हणजे परमेश्वर स्वर्गातून मानवाकडे अवलोकन करतो, तो पाहतो. कारण स्तोत्र 139 देवाचं वचन म्हणतं की तो माणसाचं बसणं, उठणं, निजणं सर्व काही बारकाईने पाहतो आणि एकंदर वर्तनक्रमाची परमेश्वराला काय आहे, माहिती आहे. आणि इथं सुद्धा देवाचं वचन म्हणतं की कुणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. म्हणजे परमेश्वराचे नेत्र मानवाला पाहत असतात. त्याचं सर्व काही चालचलन किंवा त्याचं वर्तणूक, त्यांचं अंतर्बाह्य सर्व काही परमेश्वर काय करत असतो, पाहत असतो. म्हणून आपली चालचलणूक, वागणूक ही परमेश्वराला आवडणारी, मान्य असणारी असावी, ही परमेश्वराची इच्छा आहे. वाचलेलं वचन परमेश्वर आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन.